आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर प्रतिभा अहिरे मॅडम लाभलेल्या आहेत, ज्या विधवी लेखिका आहेत आणि ज्यांनी त्यांच्या सावित्रीच्या बेईमान लेखण्या या पुस्तकाचे लेखन करून सावित्रीच्या लेकींची चांगलीच कानोगाडणी केलेली आहे। तसेच त्यांनी महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मयाचं संपादन देखील केलेलं आहे। त्यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा। सन्माननीय विचारपीठ, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय स्टीफन सर, सगळ्यात आधी उल्लेख करावा लागेल की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे बंधू आदरणीय प्राचार्य डॉक्टर वाकेकर सर। आत्ता तुम्ही जो झंझावात इथे अनुभवला ते आमचे बंधू प्राध्यापक लक्ष्मण यादव सर, त्याचबरोबर डॉक्टर दीपक गायकवाड सर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, अत्यंत उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारी माझी भगिनी, तिचाही उल्लेख करायला पाहिजे। या ठिकाणी मला वाकेकर सरांनी बोलवलेलं आहे। मला याची जाणीव आहे, म्हणजे आता अलीकडच्या काळात ते लक्षात यायला लागले की अध्यक्ष, कार्यक्रमाचा अध्यक्ष असणं म्हणजे बोलायचं नाही, इतकं सगळं असतं की त्यामध्ये आता आपण बोलायचं नाही, ऐकायचं असं एक आहे, एक स्टेज असते आणि मला त्याचा आनंद वाटतो की या पद्धतीनं लक्ष्मण यादव मांडणी करतात, दीपक गायकवाडांनी ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे आणि स्टीफन सरांचं आपण त्यांनी PPT करून आपल्यासमोर जे सगळं तामिळनाडूमध्ये जे हिंदी भाषेविरोधातलं जे संघर्ष आहे, जो आंदोलन आहे, तिथे किती लोकांनी प्राण दिले, बलिदान केलं आणि ते हिंदी भाषेला विरोध नाही आहे तर भाषेच्या वर्चस्वाला विरोध आहे, यासारखी मांडणी त्यांनी इतकी उत्कृष्टपणे केली। मला खरोखरीच वाकेकर सर, मी आपले मनपूर्वक ऋणी आहे। ऋणी यामुळे की हा सगळा जो माहोल आहे ना, हा विचारांचा जो जागर आहे, जे लक्ष्मण यादव यांनी आता मांडलं आणि वाकेकर सरांनी सुरुवातीला मांडलं की त्यांनी कलम और कलेजे की बात करी, जे सांगितलं की बाबासाहेब आणि पेरियारांचं काय आहे, बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचं संविधान आणि पेरियारांचा जो विचार आहे, त्यांचं कार्यकर्तृत्व म्हणजे अनुभवांसारखं आहे आणि ते सोबत यायला पाहिजे। आणि ही मैत्री व्याख्यान मला त्यासाठी त्यांनी आयोजित केली। मला एक शेर आठवतो, माथे पे उसके चोट का निशान है, माथे पे उसके चोट का निशान है, वो आदमी नहीं एक मुकम्मल बयान है, वो आदमी नहीं एक मुकम्मल बयान है। आणि मी हे वाकेकर सरांना समर्पित करते हा शेर आणि लक्ष्मण यादवांना सुद्धा की या पद्धतीचं काम हे करतायत आजच्या काळात। इतक्या जो वर्तमान आहे, म्हणजे आपण प्रतिक्रांती येणारे नव्हे, आपण प्रतिक्रांतीच्या वेड्यात आज अडकलेलो आहोत। म्हणजे मी जिथे जाते तिथे म्हणत असते की सम्राट किल्मिशाचं राज्य आहे, अंधेरा कायम रहे म्हणणारा सम्राट किल्मिशाचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आपण आज आहोत। आणि त्या ठिकाणी अशा पडझडीच्या काळामध्ये की बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या मैत्रीची व्याख्यानमाला सुरू करावी असा विचार येणं नव्हे, हे दुसरं वर्ष आहे आणि या पद्धतीने हे कंटिन्युएशन की पेरियारांच्या पुतळ्याचं अनावरण व्हायचंय, हा जो संघर्ष आहे आणि ह्या संघर्षामागची जी जिगर आहे, त्यासाठी मी वाकेकर सरांना सॅल्यूट करते की या पद्धतीचं आजच्या काळामध्ये हे होणं नितांत गरजेचं आहे। मंचावर मला बोलवलं आहे आणि मला काही 2 शब्द बोलायचे आहेत म्हणून मी हे बोलत नाही आहे की आज परिस्थिती अत्यंत बिकट आहे, आपण सगळे पाहतोय। लक्ष्मण यादवांना त्यांच्या नोकरीला तिलांजली द्यावी लागली आणि मोठ्या धाडसांनी दिलेली आहे त्यांनी आणि त्यांचं काम सुरू आहे, आपण पाहतो, जाणवतो। त्यांनी त्या भागामध्ये काय चाललंय ते इकडे आपल्याला त्यांनी सांगितलंय आणि हा मैत्रीचा धागाच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो। त्यांनी जे मुद्दे मांडले की नाही, आपण प्युरिटी शोधायला जातो, आता आम्ही
वाकेकर सर म्हणाले तसं चळवळीत काम करता म्हणजे एक्झॅक्टली काय करता, प्रत्यक्ष कार्य करता की चळवळीत सहभाग. मी असं म्हणते दोन्ही गोष्टी गरजेच्याच आहे. आपण मांडायला लागलो, बोलायला लागलो, ते ऐकून घेणारा, ते सांगणारा तो वर्ग सुद्धा आपण गमावता कामा नये, त्याची सुद्धा गरज आहे. ही सगळेच मिळून चळवळ आहे. पण ही चळवळ करत असताना आज परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, लोकांना बोलण्याचं सुद्धा धाडस नाही, लोकांना ऐकण्याचं सुद्धा धाडस नाही. आणि या अशा पर्यावरणामध्ये, या वातावरणामध्ये की आपण जे लक्ष्मण यादव म्हणले की आपण प्युरिटी शोधायला लागलो, म्हणून आपण काय झालं, गळत गळत चालले लोक एकमेकांच्या जवळ येत नाही. आता आमच्यासारखे लोक आहे, माझ्या कवितेमध्ये कार्ल मार्क्सचा उल्लेख आला, त्यामुळे लोकांनी म्हणाले की नाही हे कॉम्रेड आहेत, हे मार्क्सवादी आहे. आणि आम्ही अगदी म्हणजे जन्मजात आम्ही विद्रोहीच आहे, कारण आम्ही आंबेडकरवादी आहे आणि म्हणून आम्ही आंबेडकरवाद जर मांडत असेल तर मग ते काय म्हणतात, नाही नाही हे जयभीमवाले आहे. तो ये होता है की नाही, मार्क्सचं नाव घेतलं की जयभीमवाले दूर जातील, जयभीमची घोषणा दिली की डावे दूर जातील, आणखीन काहीतरी. म्हणजे सगळेजण जे आहेत ना, वेगवेगळ्या कारणांनी आपण एकमेकांपासून दूर कसं जाता येईल ह्याचंच वातावरण अधिक आहे. म्हणजे असं ते साहिर लुधियानवी त्याच्या गझलमध्ये म्हणतो की दूर रहना कोई कमाल नहीं, दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने, पास आओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने, सर उठाओ तो कोई बात बने. पण आज असं आहे की सर कर्म करने की बात चल रही है. काही म्हणलं, बोललं, काही बोलायला लागलं की अंदर डालूंगा. मग त्यामुळे लोक बोलत सुद्धा नाही. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहे की या वेळेला आपण बोलतोय, या वेळेला पेरियारांच्या संदर्भात बोलतोय. आणि पेरियारांच्या संदर्भात गायकवाड सरांनी उल्लेख केला, थोडं मला जरा ते असं वाटलं की नाही त्यात चेंज व्हायला पाहिजे की बाबासाहेब म्हणजे सिरप आहे आणि पेरियार म्हणजे कडू औषध आहे. हे काही मला मान्य नाही, हे काही मला पटलं नाही. बाबासाहेब सिरप वगैरे काही नाही आहे. बाबासाहेब नसते तर इथे आम्ही कोणीच असू शकलं नसतं. आणि हजारों साल नरगी से अपनी बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावार पैदा, बड़ी मुश्किल से होता है. आणि असं नाही, बाबासाहेबांनी त्यांचं अख्खी हयात घालवली, 4 लेकरं मातीआड घालवले, काही नोकऱ्या बाबासाहेबांनी सोडून दिल्या. रामजी बाबा म्हणाले होते की तू नोकरी कर, बाबासाहेब म्हणले, म्हणजे नोकरी करण्यासाठी आग्रह केला होता, बाबासाहेब म्हणले नाही मला ह्या समाजासाठी काम करायचंय, म्हणून बाबासाहेबांनी नोकरी पत्करली नाही. बाबासाहेबांसारखा क्रांतिकारक विद्रोही माणूस जर म्हणजे ते जर नसते तर आज इथे ही मैत्री व्याख्यान मला सुद्धा वाकेकर सरनं घेऊ शकले नसते. बाबासाहेबांचं काम म्हणजे बाबासाहेब हा आपण असं विश्वनायकच आहे आणि ते सिरप नाही आहे. मला हे म्हणायचं की असं त्यांनी गुळचटपणा काही केला असताना तर काहीच कोणाच्याच आयुष्यामध्ये उजेड पसरला नसता. खूप मोठमोठ्या संधी त्यांनी नाकारल्या, काही पण करू शकले असते, ते आज बिलेनियर होऊ शकले असते. सिरप नाही बने हो. त्यांनी जे आहे तुमच्या माझ्यासाठी ते क्रांतीचा वडवानल होता आणि त्या पद्धतीनं काम केलं. आणि गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, अले बलिहारी गुरु की जिन गोविंद दियो बताय. म्हणजे बाबासाहेब होते म्हणून पेरियार पण आम्हाला कळतात. पेरियार तसे आमच्यापर्यंत आले नसते. त्यामुळे ते मला थोडंसं मान्य नाही. आणि मला वाटतं मी भीमाची लेख म्हणून मी ते सांगितलं पाहिजे की बाबासाहेब इज नॉट अ सिरप. ते म्हणजे क्रांतीचं वादळ आहे. आम्ही क्रांती सूर्यच आपण सगळेजण त्यांना म्हणतो आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. आज परिस्थिती अशी आहे की बारीक म्हणजे फटी आहेत, काही बारीक आपल्यामध्ये समज गैरसमज असतात, काय असतं नाही हा आमका आहे, हा ढमका आहे. म्हणजे 6,500 जातीमध्ये तुम्हाला मला सगळ्यांना वाटून टाकलेलं होतं आणि म्हणून त्या जातीचा अंत झाला का? बाबासाहेबांना जाती अंतच करायचा होता. बाबासाहेबांनी अख्खी हयात जाती अंतासाठी घातली. पेरियारांनी सुद्धा त्यांची अख्खी हयात जाती अंतासाठी, त्यांचा तर तो अग्रक्रमाचाच मुद्दा होता की जाती अंत झालं पाहिजे, स्त्रियांना सन्मानाने वागवलं पाहिजे, स्त्रियांना पुढे आणलं पाहिजे. आणि जे सन्मानाची चळवळ, हे सगळं जे चाललं होतं, फुल्यांनी, बाबासाहेबांनी, पेरियारांनी जे आपल्याला दिलं ते सगळं आज जे त्यांनी लढून झगडून मिळवलं ते सगळं तुमच्या माझ्या हातातून निघून जातंय, अशी परिस्थिती आहे. ज्या आत्मसन्मानाची चळवळ पेरियारांनी उभी केली आणि बाबासाहेबांनी पण सांगितलं, तर बाबासाहेब म्हणाले की एखादी खानदानी बाई जी असते तिला काय माहीत नसतं का? एखादी बाई रस्त्यावर उभी राहिली तर कसेही पैसे कमवते, त्या खानदानी बाईला माहीत नसतं का? पण ती काही आपली अब्रू विकत नाही,
ती सन्मानानं, ती गरिबीमध्ये राहते पण सन्मानानं राहते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले होते भाकरीपेक्षा स्वाभिमान आम्हाला मोठा आहे. हे बाबासाहेबांनी हा विचार सांगितला. आणि आज या परिस्थितीत असं दिसतंय की आमच्या खूप लाडक्या भगिनी तयार झालेल्या आहेत. आमच्याकडे जे 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 म्हणून जे अपवाद आहेत त्यांना सॅल्यूटच करते, त्यांना क्रांतिकारक जय भीम. पण असं आहे की नेते बहुसंख्य ज्यांना आपण नेते म्हणतो, काही दलाली करतायत, काही मांडवली करतायत, विकले गेलेले आहेत. अशा पद्धतीचं वातावरण आहे. याचा अर्थ बाबासाहेबांचा विचार कुठे कमी पडलाय का? याचा अर्थ पेरियरांचा विचार कुठे कमी पडलाय? याचा अर्थ फुलेंचा विचार कुठे कमी पडलाय का? असं नाहीये. मी मागे आमचा एक मित्र आहे लोकनाथ यशवंत म्हणून, त्यानं असं म्हणाला त्याच्या कवितेमध्ये की प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, तुझ्या पोटातील नरकाचं काय? तुझ्या पोटातील नरकाचं काय? जय भीम म्हणजे काही नामस्मरणासारखी गोष्ट नाही आहे की जय भीम म्हणलं की लगे मोक्ष मिळणार आहे स्वर्गात, तसं नाही आहे. जसं बुद्ध असेल, बाबासाहेब आहे, हा नामानं जप करण्याचा, नामस्मरणाचा विषय नाही आहे, आचरणाचा विषय आहे, कृतीत आणण्याचा विषय आहे. आणि व्हायला लागलं असं की जसं आता यादव सरांनी सांगितलं, वाकेकर सरांनी सांगितलं की आपण मूर्तीपूजनाकडे आपल्याला लोक घेऊन चालले का. यादव सरांनी मांडले की बाबा मूर्ती पे माला और विचारों पे ताला. तो ये बात हो रही है की आपल्याला विचारांपासून दूर घेऊन चाललेलं आहे आणि पूजनामध्ये या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला अडकून टाकायला लागलेलं आहे. आणि परिस्थिती भीषण अशी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये अडकलं की आपोआप बाबासाहेब संपतो, आपोआप फुले संपतो. आपण फुल्यांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा आमच्या लेकीबाळी ह्या पोथ्या पुराणामधल्या बट्या बामण्यांच्या लांड्या लबाड्या जेव्हा पाहतील तेव्हा त्या बंड केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या ग्रंथांची रेवडी रेवडी उडवल्याशिवाय राहणार नाही. हे फुल्यांनी स्वप्न पाहिलं. प्रत्यक्षात आपण असं पाहतो की फुल्यांच्या शाळेकडे पाठ करून हजारो बायका मंत्र उच्चारण करण्यासाठी बसल्या होत्या. ही परिस्थिती आली. म्हणून फुले चुकलेले आहेत का? बाबासाहेबांच्या विचारात कमी आहे का? पेरियरांच्या विचारात कमी आहे का? तर ते तसं नाही आहे. असं आहे की आपण खरा बुद्धाचा विचार, खरा बाबासाहेबांचा विचार, खरा पेरियरांचा जो विचार आहे, खरा फुलेंचा जो विचार आहे, तिथपर्यंत आता पोहोचतच नाही आहे. आपण सर जसं म्हणाले तसं की 4G 5G मध्ये अडकलेलं आहे. आई वडिलांच्याकडे 4G 5G आणि लेकरं PUBG ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. आपण सुरुवातीलाच तुम्ही उल्लेख केला तसं आपण फोनमध्ये अडकलेलो आहे. पुस्तकाकडे कोणी जायला तयार नाही. यादव सर म्हणले की छोट्या छोट्या पुस्तिका तुम्ही वाटा, लोकांच्या पर्यंत द्या. 80च्या दशकात चळवळी एकदम गतिमान होत्या, एकदम स्ट्रॉंग होत्या. अलीकडच्या काळात आपल्याला ते दिसत नाही. आपली कुछ मजबुरी आहे ना, म्हणजे हा जे वातावरण आहे, जी परिस्थिती आहे ते आहे. पण माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं, म्हणजे एक माणूस साऊथन म्हणजे आफ्रिकेमध्ये गेला आणि आफ्रिकेमध्ये तो चपला विकण्याचं, म्हणजे त्याचं चपलांची कंपनी होती, त्यासाठी त्याला पाठवलं की तिकडे जाऊन तू बघ, सर्वे कर बाबा, इकडे चपला कोणी घेतंय का त्या भागामध्ये. तर एक दुसऱ्या कंपनीचा एक माणूस आणि हा एक माणूस, वेगवेगळ्या कंपनीचे माणसं तिथे गेले. एक माणूस तिथे गेला आणि त्यानं पाहिलं ते कसे लोक आहेत, कसे जगतात. त्यानं लगेच मालकाला तिथे फोन केला. अहो म्हणे तिथे एक सुद्धा चपलेचं जोड पाठवू नका. तर म्हणले काय झालं? अहो एक माणूस सुद्धा चप्पल घालत नाही म्हणे, इकडे प्रथाच नाही आहे म्हणे चप्पल घालण्याची, त्यामुळे इकडे पाठवून काही उपयोग नाही. पण त्याच परिस्थितीत दुसऱ्या माणसानं पाहिलं, तो म्हणला जेवढं आपल्याकडे प्रॉडक्ट असेल सगळं पाठवून द्या, एकाच्या सुद्धा पायात चप्पल नाही आहे, एकाच्या सुद्धा पायात चप्पल नाही, सब भेज दो बोले, इकडे सगळं आपण विकून टाकू शकतो. हा दृष्टिकोनातला फरक आहे. आणि मी पाहते आता आपण असं पाहतो की सगळी आपली परिस्थिती बिकट झाली आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलं, नुसतं संविधानाचा ढाचा ठेवला आहे, संविधानाला नमस्कार केला आणि मध्ये गेले, संसदेला नमस्कार केला आणि मध्ये गेले, संसदेला नमस्कार केला, संसदच राहिली नाही. जिथं बाबासाहेबांनी घटना समितीसमोर भाषणं केली असतील ती संसद राहिली नाही. नवीन बांधलंय त्यांनी, काय सेंगोल बिंगोल सगळं असं सगळा कार्यक्रम आहे, ती नष्ट केली संविधानाला. त्यांनी संसदेला नमस्कार केला आणि आता संविधानाला सुद्धा असं कपाळाला लावलं होतं त्यांनी. अभी संविधान की बारी आहे. आणि हे असं आहे की आपल्याला दिसतंय हे सगळं चांगलं आहे, पण तसं काही नाही आहे.
प्रत्यक्षात जे आहे की वेगवेगळे म्हणजे हल्ले सुरू आहेत शिक्षणावर. आता सर बोललेच तसं शिक्षणावर हल्ला सुरू आहे, मीडियावर हल्ला सुरू आहे, न्यायालय. आता आपण पाहिलंच ते न्यायालयाचा तो सूर्यकांत नावाचा माणूस म्हटला की हे झुरळ आहेत आणि मग झुरळांनी कशा पद्धतीनं विद्रोह व्यक्त केला त्याकडे पण मी खूप आशादायकपणे पाहते की लोकांच्या मनामध्ये या सिस्टमच्या विषयी रोष आहे, या तरुणांच्या मनामध्ये सिस्टमच्या विषयी रोष आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये रोष आहे. आताच एक रिझल्ट आलाय तिथे अत्यंत कमी वोट मिळालेले आहे बीजेपीला, मला वाटतं पंजाबमध्ये काहीतरी. तर EVM नसेल तर ते बदल निश्चितपणाने घडू शकतो. आपण सगळेजण, मला तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानावं असं वाटतं की या परिस्थितीमध्ये तुम्ही येऊन थांबलेला आहात, या परिस्थितीमध्ये तुम्ही ऐकता आहात, आपण एकत्र येतो आहोत. हे एकत्र येण्याची नितांत गरज आहे. तुमच्या माझ्यामध्ये जे काही समज गैरसमज असतील, तुमच्या माझ्यामध्ये कधी कधी काय होतं चळवळीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये काही मूर्ख इगो निर्माण होतात असं आपण पाहतो. एक यादव सरांनी एक गोष्ट 36 गुणाची सांगितली, मला एक तेवढं आठवतंय आणि थांबेन मी. मला तर माहिती आहे की माझ्याकडे काहीच वेळ नाही आहे, मला नुसता समारोपच करायचा आहे. पण एक गोष्ट सांगते, एक राजा होता आणि त्या राजाला एक उपवर अशी राजकन्या होती आणि तिचं लग्न करायचं होतं. मात्र ती राजकन्या होती लाडकी, त्यामुळे राजकन्येला चांगला वर शोधणं हे खूप मोठं अवघड असं काम होतं. राजानं काय केलं की त्याच्या प्रधानाला सांगितलं की आपल्या राजकन्येसाठी एक चांगला नवरदेव शोधा. पण मग राजकन्येचा हट्ट होता की मला 36 गुणीच नवरा पाहिजे. आता सगळे देशोदेशीला त्याचे राजाचे लोक गेले, त्याचे कर्मचारी शोधायला लागले 36 गुणी कोणी भेटतंय का, 36 गुणी कोणी भेटतंय का. तर त्याला काही 36 गुणी राजपुत्र म्हणजे जावई म्हणून काही कोणी भेटेना. प्रधानजी त्याचे सगळे सेवक वगैरे एकदम थकले वैतागले. एके ठिकाणी असं शेत थोडंसं हिरवळ होती, तिथे जाऊन ते बसले. तर त्यांनी पाहिलं एका झाडाला एक तरुण असा टेकून बसलेला होता मस्त आरामात. मग त्याला वाटलं की अरे, आणि चांगला राजभिंडा वगैरे दिसत होता. प्रधानजी त्याच्यापाशी गेला आणि अरे काय बाबा, कस काय तू, अमके अमके तुझ्यामध्ये हा गुण आहे का, तो गुण आहे का, असं विचारायला लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये 36 तर नाही आहे पण 34 गुण दिसत आहेत. त्याला वाटलं जाऊ दे, आता इतकं शोधलं कुठून आणायचं 36 गुणी, आपण हे राजाकडे घेऊन जाऊ आणि मिळाला बाबा 36 गुणी असं म्हणून सांगू. मग त्यानं चौकशी वगैरे केली. त्याला तो म्हणायला लागला की काय रे बाबा, म्हणजे हे 34 गुण आहेत पण 2 कोणते गुण नाही आहेत तुझ्यामध्ये. तर तो म्हणला की एक तर असं आहे की मला काही ज्ञान नाही, माझं काही अभ्यास नाही आहे, म्हणजे मी काही विचारवंत नाही आहे. तर म्हणलं ठीक आहे, नाही असलं तर काय हरकत नाही आहे. दुसरं काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आधी सांगितलं मला काही कळत नाही, दुसरं काय म्हणलं प्रॉब्लेम, मी कोणाचंच ऐकत नाही. काय, मला काही कळत नाही पण मी शहाणा आहे असं मला वाटतं, मी कोणाचंच ऐकत नाही. आणि हा 36 गुणीचा असा सध्या आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की आपल्याला काही कळत तर नाही पण कोणाचं काही ऐकायचं सुद्धा नाही. मीच साहेब आहे और मुझे सब समजता है, मीच इंटेलेक्च्युअल आहे, मी नेता आहे, मीच विचारवंत, असा एक प्रॉब्लेम आपल्याकडे झालेला आहे. आणि म्हणून मी म्हणाले की असं मूर्ख इगोचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे चळवळी मोठ्या होत नाही आहेत, त्यामुळे चळवळी पसरत नाही आहेत. चळवळीचा म्हणजे बाबासाहेब म्हणले भारत बौद्धमय करायचं आहे, पण हा बौद्धमय का होत नाही, कारण अशा काही प्रॅक्टिकल अडचणी आपल्याकडे आहेत म्हणून विचार आपल्याला दूरपर्यंत घेऊन जाता येत नाहीत, आपल्याला माणसं जोडता येत नाहीत. म्हणजे भारतातला माणूस बाहेर गेला आणि त्या बाहेरच्या म्हणजे बाहेर दोन देशातले लोक एकमेकांशी इंट्रोडक्शन जर करून घेत असेल, एक माणूस दुसऱ्याला जर परिचय विचारायला लागला तर तो माणूस सांगतो की आय एम जॅपनीज, समोरचा माणूस सांगतो की नाही आय एम चायनीज, अशा पद्धतीने एकमेकांना इंट्रोड्यूस करतात. पण भारतातला माणूस आपल्या शेजारच्याच माणसाला जर भेटायला गेला तर तू कोण आहे असं विचारलं तर तसं तो आडनावाचा वगैरे उल्लेख जो आला होता, तू कोण आहे, तू कुठे राहतो, तर तो माणूस असं सांगेल की मी अमक्या समाजाचा आहे.
मी अमक्या गल्लीत राहतो, मी माळीवाड्यामध्ये राहतो, का मी अमक्या आळीमध्ये राहतो, अमक्या गल्लीमध्ये राहतो, असा आपल्या जातीचा आपण विचार करतो. म्हणजे जर अमेरिकेचं काही चित्र काढायचं असेल प्रतिकात्मक, तर मला असं वाटतं सफरचंदाचं फळ आपण त्याचं प्रतीक म्हणून दाखवू शकतो. कट केलं तरी ते एकसंध आहे, एकजीव आहे. आणि आपल्या भारतीय लोकांचं जर आपल्याला काही फळाच्या स्वरूपात प्रतिकात्मक दाखवायचं असेल, तर मला असं वाटतं आपण सफरचंदाचं फळ दाखवू शकतो. कट जरी केलं तर त्याचे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये लोक, म्हणजे कप्प्यामध्ये एक एक दाना आहे. ही जे आहे ना, हे भारतीय जाती व्यवस्था आहे. 6,500 जाती आहे. आणि आता लोक नंतर ब्रिटिश आल्यानंतर म्हणतात की डिवाइड अँड रूल, पण हे काही ब्रिटिशांनी आणलं नाही. फुल्यांनी आपल्याला सांगितलं वेद म्हणजेच भेद आहेत. वेदांनी भेद निर्माण केलेले, 6,500 जातीमध्ये वाटून टाकलंय. बाबासाहेबांनी, पेरियारांनी, फुल्यांनी विचार केला की जाती अंत करायचा आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जाती अंत होण्यापेक्षा जातीच्या अस्मिता जास्ती मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. कोणी पण, म्हणजे आता आपण जसं यादव सर म्हणले तसं फार नाही जाणार, पण वेगवेगळे आरक्षणाचे प्रश्न, त्याच्यासाठी वेगवेगळे आंदोलनं, आणि सारखं कोणीतरी आंदोलन करतं, उभं राहतं आणि मांडणी करतं. 8 मार्च 2020ला आरक्षणाच्या संदर्भात GR आलेला आहे. आणि कुठली पण भरती असेल तर 9 कंपन्यांना ते द्यायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळी भरती होणार आहे. म्हणजे तसं आरक्षण तर संपलेलं आहे. म्हणजे खाजगीकरण 100% आलेलं आहे, पण आरक्षणाच्यासाठी आंदोलनं होतात, आपला पाठिंबा त्यांना. पण हे सगळं जे चाललेलं आहे की आरक्षणावर इतके बारके वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालले की त्या आरक्षणाचं मूल्य नष्ट करून टाकायचं, त्या आरक्षणाचं जे आहे महत्त्व ते लोकांच्या दृष्टीने त्याचं डिग्रेडेशन करून टाकायचं, डिव्हॅल्युएशन करून टाकायचं. आणि मग लोकांना नको ते आरक्षण आपल्याला, म्हणजे कोणाला पण, म्हणजे या पद्धतीची सुद्धा एक स्ट्रॅटेजी निश्चितपणानं आहे. आणि सगळेजण आपण पुन्हा आपापल्या जातीपातीचे वेगवेगळे गट करून ते आपण स्ट्रॉंगली, मी अमक्या जातीचं मंडळ, ढमक्या जातीचं मंडळ, असे सगळे व्हायला लागलेले आहे. आणि हे वाढत चाललेले डिवायडेशन अधिकाधिक होणं, म्हणजे आपण जाती अंताचा विचार मागे पडणं, संविधानाचा विचार मागे पडणं, देश म्हणून मागे पडणं. बाबासाहेब असं म्हणाले होते की हा देश नाहीच आहे. ज्योतिबा फुले सुद्धा म्हणाले होते की हे राष्ट्र नाही आहे. 18 पगड जातीचं कडबोळे, हे राष्ट्र कसं असेल, हा देश कसा असेल. जो आता यादव सरांनी उल्लेख केला की एकाच्या पायामध्ये जर काटा गेला तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. पण हे होतंय का, ते होत नाही. हे बाबासाहेबांना जाणवलं, हे फुल्यांना जाणवलं. म्हणून बाबासाहेब म्हणाले हे राष्ट्र नाही आहे. ज्योतिबा फुले सुद्धा म्हणले हे राष्ट्र नाहीच आहे, हा भूप्रदेश आहे. आणि यादव सर म्हणले जसं की नकाशावर आखलेल्या रेखा म्हणजे देश नसतो, त्या देशातली माणसं म्हणजे देश आहेत. पण तशा पद्धतीनं देश नव्हता आणि तो देश व्हावा म्हणजे ज्योतिबा फुले म्हणले काय करायचंय तर एकमय राष्ट्र निर्माण करायचंय, जाती अंत करून एकमय राष्ट्र निर्माण करायचंय. ते बाबासाहेबांना पाहिजे होतं. तेव्हा देश नव्हता, निव्वळ भूप्रदेश होता. म्हणून बाबासाहेबांनी संविधान दिलं. आणि या संविधान म्हणजे बाबासाहेब म्हणाले होते, घटना समिती समोरचं शेवटचं भाषण करताना बाबासाहेब म्हणले की एका हातामध्ये धर्मग्रंथ आणि एका हातात संविधान घेऊन आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि त्या पद्धतीनं चांगला राष्ट्र, चांगला देश आपल्याला निर्माण करता येणार नाही, हा धोका बाबासाहेबांनी सांगितला होता. आणि अलीकडे तर आपल्याला असं दिसतंय की संविधान बाजूला ठेवायचं आणि सगळं राष्ट्राच्याच वल्गना चालू आहेत असं मी म्हणेन. राष्ट्र या कल्पनेचं उदात्तीकरण पेरियारांनी म्हणाले होते, पेरियारांनी सांगितलं होतं त्यांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नव्हती. पेरियारांना त्यांनी सांगितलं होतं हे राष्ट्र मान्य नाही, कारण हे ब्राह्मणांचं राष्ट्र आहे, त्यांचं उदात्तीकरण करतात. आणि राष्ट्राचं इतकं उदात्तीकरण केलं, इतकं ग्लोरिफिकेशन केलं की त्याविषयी काही बोलण्यासाठी कोणाला स्पेस ठेवली नाही. म्हणजेच हे हिंदू राष्ट्राचं सगळं या पद्धतीचं ग्लोरिफिकेशन पेरियार तेव्हा बोलले आणि आपण आता पाहतोय, आपण अनुभवतोय. अशा पद्धतीनं चाललंय. राष्ट्र याची मोठमोठ्यानं उदात्तीकरण घोषणा होते, पण राष्ट्र विघटित करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्र, माणसं, समाज, एकात्मता नष्ट करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून अशा वेळेला मला असं वाटतं की बाबासाहेब आपल्याला म्हणाले
बाबासाहेबांनी सांगून ठेवलं की संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष करा. संघर्षाशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. आज असं आहे की ही लोकशाही धोक्यात आहे, हे संविधान धोक्यात आहोत. तुम्ही, मी, आपण सगळे. लोकशाही नसली आणि संविधान नसेल, तुमच्या माझ्या हसण्याला काय अर्थ आहे? आपल्याला ते कळत नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं तोडण्याचं काम चालू आहे. उपवर्गीकरणाचा मुद्दा येतो, ते पण चाललं आहे. त्या पद्धतीनं आणखीन किती आपले बारीक तुकडे करता येतील ते चाललेलं आहे. आणि त्यामध्येही काही लोक वल्गना करतायत. काय काय त्यामध्ये मी जास्ती जाणार नाही. आपण पाहतोय दररोज सोशल मीडियावर, अनुभवतोय. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं चाललेलं आहे की हाथ में निखारे लेके क्या, हाथ में चिंगारी लेके क्या सोच रहा है दीवाने, घर ये बस्ती न रह जाएगी तो तू कहाँ रह पाएगा. ये बस्ती न रह जाएगी तो तू कहाँ रह पाएगा. हे उपवर्गीकरणाचं असेल, संविधान नसेल, बाबासाहेब नसेल, लोकशाही नसेल, तर हे बोलण्याचं स्वातंत्र्य कुठून असेल? भांडण्याचं स्वातंत्र्य जे चुकीच्या पद्धतीनं ते असणार नाही. म्हणून की जातीपातीमध्ये आपण सगळे जे वाटलेलो आहोत आणि आज त्याची तीव्रता वाढलेली आहे. तर बाबासाहेबांचं बोट धरून, फुल्यांचं बोट धरून, पेरियारांचं बोट धरूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि त्या पद्धतीनं जर आपण गेलो तरच हे राष्ट्र जिवंत राहू शकेल, ही लोकशाही जिवंत राहू शकेल, हे संविधान जिवंत राहू शकेल. आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी प्रसंगी प्राणाचं अर्पण करण्याची वेळ आली तर आपल्याला जावं लागेल. जसं लक्ष्मण यादवांनी त्यांची नोकरी धुडकावून दिली आणि आज हा फुल्यांचा, बाबासाहेबांचा हा विचार घेऊन ते सगळीकडे फिरतात. त्या पद्धतीनं तेवढं बलिदान तर करण्याची वेळ नाही, पण किमान बाबासाहेबांच्या विचारांशी निष्ठा आपण ठेवली पाहिजे, फुल्यांच्या विचारांशी निष्ठा आपण ठेवली पाहिजे. तेवढं जरी खरोखर वैयक्तिक पातळीवर जरी आपण केलं तर मला असं वाटतं हा विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि आजच्या काळात याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. गडावरचे सगळे दोर कापून टाकलेल्या मावळ्यांसारखी आपली अवस्था आहे. डू ऑर डाय. आणि आता जर आपण केलं नाही तर आपण मरू, पण येणारी पिढी आपल्याला लाथा घालण्याशिवाय राहणार नाही की तुम्ही त्यावेळेला लढला का नाही. म्हणून या प्रसंगी आपण मला या ठिकाणी बोलावलं, मला संधी दिली आणि इतके ज्येष्ठ जोसेफ सर आहेत, त्यांनी अत्यंत चांगली मांडणी केली भाषेच्या संदर्भात. की भाषेला विरोध नाही आहे, भाषा वर्चस्वाला विरोध आहे हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले भाषा नष्ट होणं म्हणजे संस्कृती नष्ट होणं आहे आणि ती नष्ट होऊ द्यायची नाही, म्हणून ती चळवळ. आणि आपण सगळेच आपली म्हणून जी बहुजनांची संस्कृती आहे ती संस्कृती आपण जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. त्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांचं बोट आपण सोडता कामा नये हे इथे या प्रसंगी सांगते. आपण मला बोलावलं त्याबद्दल आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि जाता जाता माझा आवडता शेर सांगतेच, कारण जोपर्यंत सिस्टम में प्रॉब्लेम आहे तोपर्यंत ती बदलण्याचा विचार करावा लागेल. म्हणून मला बोलावलं तर मी होकार दिला की हर गाव, हर नगर, हर डगर, हर शहर से, हर गांव, हर नगर, हर शहर से हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. और सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए, कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. हीच एक अर्ज, ही विनंती तुम्हाला करते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले पुन्हा मनपूर्वक ऋण व्यक्त करते. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.